आज मोडाळे येथे 4 अर्ज आलेले आहेत. मोडाळे येथील ग्रामस्थ त्या 4ही अर्जांची आता नाव अर्ज कधी आले नाही, तारखा पण दिनांक 22/7/2025 ला 4 अर्ज पंचायत समिती कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहेत. त्या अर्जांच्या अनुषंगाने ही समिती चौकशी कामी गठीत झालेली आहे आणि 2 अर्ज आहे बघ, सर्व एकाच डेटचे आहेत. नाही 17/7 ह्या 4ही अर्जांची चौकशी करण्यासाठी गठीत समिती आज इथे आलेली आहे. त्याचबरोबर ते म्हणायला पाहिजे. पुन्हा एक 9 सप्टेंबरला पुन्हा तसाच एक तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. गोरख विठ्ठल गोरे आणि इतर 7 सदस्य यांचा त्यांची मागणी होती की तो पण तुम्ही आज सोबत घेऊन आणि त्याची पण चौकशी करावी असं म्हणून तो पण सोबत आणलेला आहे. ह्या अर्जामध्ये जे जे नमूद मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रत्येक मुद्द्यांच्या अनुषंगाने संपूर्ण दप्तराची पडताळणी करणार. त्या उत्पन्नाचा स्रोत, त्यावर त्याची अंदाजपत्रके, त्यांच्यावर झालेला खर्च, सभेने दिलेली मान्यता यांची ही सिक्रेट एन्क्वायरी असेल की पब्लिक एन्क्वायरी असेल? इथे आपण उपस्थित आहात, इथेच होणार आहे. स्पॉटवर सर स्पॉटवर गेलं पाहिजे. इथे कागदपत्रांची छाननी इथे होईल आणि प्रत्यक्ष तपासणी फील्डवर होईल. त्या फील्डवर होईल. खूप चांगली पद्धत आहे, फक्त ती तंतोतंत पाळा, त्याच्यात शॉर्टकट मारू नका. नाही, आम्हाला सविस्तर आणि तो अहवाल वरिष्ठांना सादर करायचा आहे. पुन्हा तक्रारदारांचं पण त्याला ते चॅलेंज असू शकतंय, त्याच्यामुळे तो एकदम व्यवस्थित चॅलेंज राहणारच आहे. जर चुकीचं वाटलं त्यामुळे तर तो challenge व्यवस्थितच आमच्याकडून बनवलं जाईल, यामध्ये काही शंका नसणार आहे. सुरुवातीला डॉक्युमेंटेशन फार करणार का? इथे डॉक्युमेंट बघणार, प्रत्येक कामांचे खर्च किती आहे, त्यांची प्रमाण कधी झालेली आहे, त्याचं एस्टिमेट किती आहे, खर्च बुक कसा झालेला आहे ग्रामपंचायतीचा माणूस. आणि यामध्ये जे आपले तक्रारदार सदस्य आहेत त्यांनी जर या तक्रारी संदर्भात काही त्यांच्याकडे पुरावे असतील ते पण जर आता इथे सबमिट केले तर ते म्हणजे आमचं असं म्हणणं जर असतील तर ते अजून पूरक होतील. कागदोपत्री आम्ही स्वतः तक्रारदार आहे. कागदोपत्री भाऊसाहेबांनी इस्टिमेट वगैरे जसं दिलेलं आहे त्या प्लॅन इस्टिमेटनुसार कामं झालेले नाही. आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहे आमचा 100% डाऊट आहे का या भाऊसाहेबांनी स्वतःचे संबंधित नातेवाईकांना कामं देऊन हा सर्व सावळा गोंधळ केलेला आहे. हा इतका मोठा भ्रष्टाचार केलेला आहे प्रमाणाच्या बाहेर. याचं तुम्ही ऑन दी स्पॉट जाऊन सर्वे करायला पाहिजे. एक प्रश्न आहे माझा चौकशी समितीला की ज्या दराडींनी इथं हे सगळे गोंधळ घातलेले असे कॉन्ट्रॅक्ट तर ते चौकशी समितीच्या समोर कधी येऊ शकतात किंवा तुम्हाला सुरुवात करायच्या वेळेला ते तुमच्या सोबत असायला हवे होते का? कारण आमचा ज्यांच्यावर आक्षेप आहे ना ते इथं असायला पाहिजे. ते काय ना ते आहेत उपस्थित, त्यांच्याकडून फक्त ते इथे कार्यरत आहेत. कॉन्ट्रॅक्टर सुद्धा बोलायला पाहिजे. रेकॉर्ड आहे, आज कॉन्ट्रॅक्टर बोला होता हेमंत गोविंद मानकर. रेकॉर्ड आहे ते यांनी त्यांनी पूर्ण आम्हाला किती उपलब्ध दराला करून द्यायचं आहे. आम्ही तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करणार आहे. त्यामध्ये संबंधित ग्रामपंचायत अधिकारी हे फक्त आम्हाला रेकॉर्ड जे जे आवश्यक आहे ते चालेल. आता रेकॉर्ड बघायला सुरुवात करा. सरजी, पण विषय असा आहे आपण फक्त आहे ना ग्रामसेवकांनाच याच्यामध्ये ना धरतोय, त्यांच्या नावाचं आहे ना डिंडोरा पिटवतोय. पण आता निधीवरती अवलंबून असतं काम कोणत्या प्रकारचं आहे. कामाची रक्कम जर मजबूत असली ना त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पार मंत्रालय इथपर्यंत ही साखळी असते. विचारा फक्त ग्रामसेवकांनाच तुम्ही ना बदनाम करून चालणार नाही. विस्तार अधिकारी असतील, BDO असतील आणि जिल्हा परिषदेचे CO असतील, इथपर्यंत ही साखळी असते. आणि आता डाऊट आहे कशा पद्धतीने आता चौकशी कोणाला करायला लावली आहे तर या सगळ्या लोकांनाच करायला लावली. तरी पण आपण आहे ना अपेक्षा ठेवू काहीतरी घडल आणि कारवाई होईल 100%. आणि दुसरी गोष्ट, दराडे ज्या वेळेला हे सगळं झालं त्याच्यावर आम्ही आक्षेप नोंदवला, त्या दिवसानंतर त्यांनी इथला चार्ज सोडला तर तो चार्ज सोडायचा त्यांना अधिकार आहे का? आणि तो सोडला असेल तर चौकशी समितीने पहिल्यांदा त्याची चौकशी करावी की त्यांच्यावर ठपका ठेवलेला असताना, सगळ्यांचा आक्षेप असताना ते चार्ज कसा सोडू शकतात आणि सोडला तर कोणत्या प्रोसिजरने आणि कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती. चौकशी समितीला आमची विनंती आहे त्याची पहिल्यांदा चौकशी व्हावी, नंतर त्यांनी दप्तराला हात लावा. चौकशीला आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते
त्यांनी उपलब्ध करून द्यावे, जे तक्रार मुद्द्याच्या अनुषंगाने त्याला ते आपल्याला- मान्य ना, ते मान्य आम्हाला. आम्ही आक्षेप घेतला पूर्ण त्यांच्या त्या वादग्रस्त कामांची पोलखोल केली. त्याच्याने अख्खा नाशिक तालुका हादरला आणि त्यांनी चार्ज सोडला सर. तर सोडला तर हा नाही, ऑर्डर झाली अजून कार्यभार सोडलेला पण त्यांनी तुम्हाला सगळ्यांना काय सांगितलं? सोडलंय चार्ज सोडला मुरम मी गोरे उपसरपंच भाऊसाहेब मला बोलले चार सोडला, दुसरा भाऊसाहेब यामध्ये मी स्वतः मला बोलले होते हजर झालेले नाही. तर तुम्ही दिशाभूल करण्यामध्ये ना एक्सपर्ट आहात. कारण परवा दिवशी मी तुम्हाला बोलले, बोलले, दुसरा भाऊसाहेब अतिशय हुशार ग्रामसेवक आहे. आणि भाऊसाहेबांना वाडी, ग्रामसभा आंबोली, होती आमची. शिरसाटे आणि मोडाळे. त्याच्या आधी मी इकडं सरपंच होतो. तर त्यांना बोललो 8 दिवस आधीच बोललो, सगळे जेवढे कॉन्ट्रॅक्टदार आहे ठेकेदार तुम्ही हे करा, बोलवा. तेवढे बोलवा. तर भाऊसाहेब म्हणले मग बोलू, आणि ते तिची भाऊसाहेबच आले. आणि भाऊसाहेबांना मी बोललो होतो का गावात त्याच्यामुळे भाऊसाहेब बोलले बोलू. त्या दिवशी काही ठेकेदार सुद्धा आले नाही. भाऊसाहेबांना बोललो होतो मी की हे काम आहे ना, या सदस्यांना, उपसरपंचाला माहीत राहू द्या. या गोष्टीची नोंद करून घ्या की जबाबदार उपसरपंचांना काही माहिती नाही. स्वतः दराडे भाऊसाहेबांनी सांगितलं की मी चार्ज सोडला. हो मला बोलले, फोनवर बोलले परवाच्या दिवशी. हे परस्पर आणि मी 4 कॉल केले, अर्ज दिल्यानंतर त्यांनी माझा दुसऱ्या दिवशी कॉल केला, मी शेवटी केला. तर भाऊसाहेब म्हणले मी तिला 4 कॉलला दुसरा भाऊसाहेब तुम्हाला येणार आहे. म्हणलं ठीक आहे साहेब. आणि ग्रामसभा जेव्हा लावायची होती तेव्हा त्यांना बोललो होतो. तर त्याच्यामध्ये ही नोंद झाली कोण पाहिजे कॉन्ट्रॅक्टर, की कोणते सदस्य, ग्रामसेवक सरपंच असताना सुद्धा माहित नाही. ग्रामसेवक परस्परद्वारे चार्ज सोडला, चार्ज ठेवला, चार्ज आहे, चार्ज नाहीये याची बतावणी गावासमोर आहे ना सांगायला पाहिजे. प्रकारच्या अफवा पसरवून करतायत. हा आक्षेप आहे, तो नोंदवला जावा. त्या दिवशी वरती मार्जिन ठेवायचं, असं एवढा मार्जिन राहिला पाहिजे, मग माणूस दिसला पाहिजे याच्यात नाही, focus करायचं. तुला काही विजय द्यायचा उपसरपंच मला बाबा लय कष्ट लागायचे, लय कष्ट लागायचा लय. त्याच्यात ग्रामसेवक उपसरपंचालाच विचारित हा? नाही. त्याच्यात ग्रामसेवक उपसरपंचालाच विचारित नाही असा कष्ट विषय. लागायच्यात तुला सांगला तो इजेड देणे गरजेचं तर इजेड तो, काय काय नोंदी काय? झाल्या? एक मिनिट, काय झाल्या नोंदी त्याच्यात? काय लिहिलं मी? उपसरपंच मोडाळे यांना ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायत मोडाळे येथील कार्यभार सोडलेबाबत सांगितलेलं आहे, हा परंतु प्रत्यक्षात अद्याप कार्यभार त्यांनी सोडलेला नाही. हा येस, उपसरपंचाचं नाव टाकलं असतं तर बरं झालं असतं. गोरख नाही, कारण ते खूप रोटेशन मध्ये बदलत राहतात. एक check गोरख. करून हा. गोरख विठ्ठल गोरे 4 वर्षांनी आम्ही नाव शोधलं मोडाळे. पाहिजे. आणि यांनी कामं केले सदस्यांना, काही सदस्य कोणाला विचारले नाही. ठीक. फोन केला तरी येणार सदस्यांचे फोन सुद्धा सदस्यांना विचारणा केली का? ते सदस्य बघा, सदस्य याचं नाव हो ना, हो ना. अरे त्याला काम करू दे. सर, हे तक्रारीमध्ये आहेत त्यांचे मुद्दे की सदस्यांना विश्वासात घेतलेलं नाही. ते नाही, त्याचं मी समर्थन नाही ना केलं. ते त्याच्यामध्ये आहे, हा टेक्निकल मुद्दा आहे सर. हे प्रशासकीय अधिकारी आहेत या ग्रामपंचायतीचे आणि त्यांनी हे सगळा कारभार आहे ना बावला बावलीचा खेळ समजून आहे ना कसंही वागायचंय, स्वैर वागायचंय, सगळा स्वैराचार चालवलेला आहे. आम्ही त्यांना इतकं गंभीरपणानं त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी ओपन केलेली, लाईव्ह केलेली. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून अफवा पसरवायला सुरुवात केली आणि त्या अफवांच्या अंतर्गत ते कामावरच नाही आले सर. इथं आजच ते उगवलेले डायरेक्ट, मी ओळखत पण नाही त्यांना. ते तुम्हाला सांगतो, इथं या भाऊसाहेबांना गावातलं जर काही काम सांगितलं ना का गावात पाणी नाही, याच्याशिवाय घेणं नाही. फक्त जे मलाई खायला भेटल ते काम या भाऊसाहेबांनी करायचे. आणि आता कोणी जे खाल्लंय ना कोणत्या टक्क्याने यांनी पुरवले ना पैसे, ते त्यांच्या तोंडून ऐकू. जर दिलं असेल तर, नसेल दिलं तर बघू. फक्त रेकॉर्ड एक कागदावरती मेंटेन ऐका, ही स्टेप बाय स्टेप जाणार आहे चौकशी सगळी. आपल्याला हे काम करत असताना कसं कसं घडत गेलं ते पहिल्यांदा सांगून मग मुख्य गाभ्याला हात घालावा लागणार आहे. तुमच्या तक्रारी नाजायज नाही आहेत, त्या जायजच आहेत, पण त्या तुमच्या पत्रामध्ये तुम्ही लिहिलेल्या आहेत. त्याच्यावर पुन्हा पुन्हा आपल्याला बोलायचं आणि सगळ्यांनी काळजी घ्यावी
त्याच्यावर काहीच बोलू नका. उपसरपंचाचं जे म्हणणं आहे त्याच्यातच आहे, तुमचं म्हणणं त्याच्यात लिहिलेलं आहे, यांचं म्हणणं त्याच्यात आणि लिहिलेलं आहे. भाऊसाहेबांना विचारलं का? माझं म्हणणं वेगळं आहे. हे भ्रष्ट आचरण करणारे जे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी आहेत ना, त्यांची कामाची जी मोडस ऑपरेंडी आहे त्याच्यावर आम्हाला आघात करायचा आहे. आपण त्यांचा भ्रष्टाचार पकडण्यासाठी जे लाईव्ह केलं त्याच्यातनं ते पकडले गेल्यासारखं झालं. यांनी पाणी ना यांनी आपल्याशी संवाद साधला, यांनी आपल्याशी संवाद साधला, माफी मागितल्या, कॉम्प्रोमाइज केलं आणि अफवा उडवल्या की माझ्याकडे चार्ज नाही आला, म्हणून तुमचा राग जो आहे तो शांत होत गेला. तर हे परस्पैवारे असे प्रशासकीय निर्णय समाजामध्ये पब्लिक मध्ये पसरवण्याचा यांना अधिकार आहे का? तर ते घडलंय त्यांच्याकडनं, म्हणून ते पातक आम्ही तिथं पहिल्यांदा लिहिले आणि हे शासनाला बांधिले, तरी ते इतक्या लाईटली घेत आहेत. अंकुशच नाही यांच्यावर काहीच. हा नेक्स्ट थांबा, आता लाईव्ह कट करून मी सेकंड करतो आणि ह्या पण कट